अमेरिका इराण युद्धाच्या दरम्यान भारतामध्ये गॅस पुरवठा एकीकडे कमी होत असल्याने अनेक एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत. याचाच फायदा आता सायबर क्राईम करणाऱ्या आरोपीकडनं केला जातोय. अशाच प्रकारचे 2 गुन्हे जे आहेत तर डोंबिवली रामनगर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. नेमके हे गुन्हे काय आहेत आणि पोलिसांकडनं काय आव्हान करण्यात येते हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत डोंबिवलीचे एसी सुहास सर आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने गेले काही दिवसापासून गॅस तुटवडा कमी असल्याने अनेक नागरिक जे आहेत ते एजन्सीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सगळ्यात पहिले तुम्ही त्यांना काय आव्हान कराल आणि गॅसची आत्ताची सध्याची काय परिस्थिती तुमच्या बघण्यात वाटते? डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत 2 महिलांच्या बाबतीत सदर प्रकार घडलेला आहे. त्यांना महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडून आम्ही बोलत आहोत असं म्हणून तुमचं गॅस कनेक्शन लवकर बंद होईल तर आम्ही जे काही APK फाईल पाठवतोय ती फिलअप करावी असं सांगून त्यांना ती APK फाईल भरण्यास भाग पाडले आणि त्यांच्या बँक अकाउंटमधून टोटल 4 लाख एवढी रक्कम आरोपीने फसवणूक करून फायदा केलेला आहे त्याचा स्वतःचा. या बाबतीत 2 गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा तपास चालू आहे. या माध्यमातून मी आपणास कळवू इच्छितो की नागरिकांनी अधिकृत जे काही गॅस एजन्सी त्यांच्याकडून गॅस सिलेंडर रीतसर नंबर लावून घ्यावे. गॅस सिलेंडरचा कुठलाही काळा बाजार होणार नाही, अवैध साठवणूक होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेण्यात येत आहे. आणि या बाबतीत नागरिकांना काही कळाल्यास त्यांनी ती इन्फॉर्मेशन संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी, जेणेकरून अत्यावश्यक सेवा वस्तू प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल. सर, दुसरीकडे पाहिलं तर या सगळ्या परिस्थितीचा आता सायबर क्राईमच्या माध्यमातून आरोपी फायदा उचलतात. ते तर मोबाईलवरती QR कोड किंवा लिंक वगैरे पाठवून त्यांचे पैसे जे ते हडप करतात. तर त्या नागरिकांना तुम्ही काय सूचना द्याल? अशा बाबतीत अधिकृत जे काही ईमेल किंवा लिंक असतील त्यावरच नागरिकांनी भरोसा ठेवावा आणि पुढे आपले आर्थिक व्यवहार करावे. अनोळखी व्यक्तीकडून जे काही फोन कॉल्स येतील किंवा अफवांचे कॉल्स येतील, मेसेज येतील, त्याला कोणताही रिप्लाय देऊ नये, जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. एकंदरीत पाहिलं तर एकीकडे गॅस सिलेंडर मिळतो की नाही यासाठी शेकडो जण प्रत्येक दिवसाला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे पाहिलं तर आपल्या नाव कुठेतरी गॅस लाईनीमधनं त्या कार्डावरनं जाईल आणि त्याचबरोबर तुमचं मोठं नुकसान होईल, अशा वेगवेगळे आमिष दाखवून आणि भीती दाखवून सायबर क्राईमच्या माध्यमातून आता नागरिकांची लूट देखील सुरू झालेली आहे. आणि पोलिसांनी देखील अशा कुठल्याही प्रकारची लिंक किंवा कुठल्याही प्रकारचे मेसेज म्हणजे अननोन पर्सनकडनं येत असेल तो वाचू नये किंवा तो उघडू नये असं आव्हान देखील या ठिकाणी पोलिसांकडनं करण्यात येत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.